नमस्कार मैत्रिणी, कशा आहात सगळे? तर आज ना ब्लॉग ना दुपारी शूट करायला घेतला. दुपारचं जेवण बनवते आहे. सगळे काम अगोदर करून घेतले, त्याच्यानंतर मग दुपारी जेवण बनवलं आणि मग मला थोडस म्हटलं थोडं थोडं आवरायचं. तर असं मग फिश पण क्लीन करायचा होता, तर इथे मी मशरूम पनीरची भाजी करत होती. मग मस्त मसाले आणि दही टाकून छान पनीरला आणि मशरूमला ना असं मॅरिनेट करून ठेवलं आणि मस्त त्याला असं थोड्या वेळ ठेवून दिलं आणि मसाला रेडी करायला घेतला. तर इथे बघू शकता असं छान ठेवून दिलं होतं साईडला आणि मग मसाला घेतला आणि आपला जो रोजचा मसाला असतो तो कांदा, टोमॅटो, अद्रक, लसण, कोथिंबीर छान असं दळून घेतलं आणि मसाला टाकला आणि त्याच्यानंतर जे आपण मॅरिनेट केलं होतं ते पण त्याच्यात टाकून दिलं आणि त्याला पण छान असं फ्राय केलं मसाल्यासोबत. आणि मग त्याच्यानंतर जितकं आपल्याला पाणी पाहिजे, जितकी ग्रेव्ही करायची आहे त्याच्या हिशोबाने पाणी टाकायचं. आणि मग मिस्टर म्हटले का चपात्या नको करू, मस्त मशरूम पनीर सोबत आज आपण नान खाऊ. तर मग मी घरीच असं नान करायला घेतले, जे तंदुरी रोटी. तर मग असं मी घरीच बनवते. मी माझ्या चॅनलवर ना युट्यूबला रेसिपी पण टाकली आहे की कसं बनवायचं. तर मग असं बनवून घेतले आणि आजचं जेवण असं होतं, भात, सॅलेड आणि असं होतं जेवण. तर चला मग या जेवायला. त्याच्यानंतर मग म्हटलं वेळ आहे तर फ्रीज क्लीन करून घेऊया आणि सगळं लवकर झालं होतं, मिस्टरांची सुट्टी होती त्यावरून. मग मस्त फ्रीज क्लीन करून घेताना बघू शकता किती घाण झालं होतं. मग मस्त फ्रीज वगैरे क्लीन करून घेतलं. तर बघू शकताय आता किती छान वाटतंय ना. आणि मग डबे पण मी ऑर्गनाईज मागवले होते, तुम्हाला सांगितलंच होतं मी शिवून ते बॉक्स मागवले होते. तर मग ते पण मग छान असं मला सजवून ठेवायचं होतं. मग फ्रीज वगैरे क्लीन करून घेतला. संध्याकाळी मार्केटला गेली, भाज्या वगैरे आणल्या आणि बघा हे बॉक्स मागवले होते मी. नंतर सगळं मस्त व्यवस्थित जे जे काही भाजीपाला आला ना तो ठेवला, कोथिंबीर, फ्लावर वगैरे कट करून ठेवली, शिमला मिरची आणि मेथीची भाजी वगैरे असं सगळं त्यांच्यामध्ये ठेवून दिलं, सगळं साफ वगैरे करून. आणि फ्रीज बघा असं मस्त सजवलं आहे. त्याच्यानंतर मग फ्रीज साफ केलं म्हणून तूप पण बनवायचं होतं, मग तूप पण बनवून घेतलं आणि मस्त वाटत होतं. असं होतं आजचा दिवस कसा वाटला, नक्की कमेंट करून सांगा. चला मग बाय. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.